सुरुवातीला बातमी पाहूया बीडमधून. बीड जवळच्या मौजवाडीकरांचे प्रचंड हाल होत आहेत. दगडधोंड्याच्या रस्त्यावरून इथल्या नागरिकांना प्रवास करावा लागतोय, तर रुग्णांना दवाखान्यात नेताना प्रचंड अडचणी समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून सुद्धा प्रवास करावा लागतोय, जीवघेणा हा प्रवास करावा लागतोय. बीड तालुक्यातील मौजवाडी हे गाव बीड परळी मार्गापासून अवघ्या 4.5 किलोमीटर अंतरावरती आहे, परंतु केवळ 2 किलोमीटर रस्ता झालेला असून उर्वरित 2 किलोमीटरचा रस्ता अक्षरशः दगडधोंड्यांचा आहे. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. वृद्ध व्यक्ती, विद्यार्थ्यांना प्रवास करताना त्रास होतोय. तसंच गावात कुणी आजारी पडल्यास रुग्णालयामध्ये पोहोचवेपर्यंत प्रचंड उशीर होतो. त्यामुळे हा रस्ता पक्का बनवावा अशी मागणी अनेक वर्षांपासून या ग्रामस्थांनी केली आहे. तसंच याकरता गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या ग्रामस्थांनी आमदार तसंच इथले पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केलाय, परंतु याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. ग्रामस्थांनी रास्ता रोको सुद्धा केलेला आहे आणि गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रस्ता कधी बनवणार असा सवाल प्रशासनाला विचारलाय. आता हा रस्ता न केल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिलाय. तर नेमकी काय समस्या आहे, किती वर्षांपासून ही समस्या आहे आणि ग्रामस्थांना नेमका काय त्रास होतोय आणि ग्रामस्थ इतके आक्रमक का झालेत, इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांनी. तो पाहूयात. बीड तालुक्यातील मौजवाडी इथं ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. गेले 15 वर्षापासून रस्त्यासाठी आंदोलन करीत आहेत, तरी सुद्धा त्यांच्या रस्त्याचा मार्ग लागत नाही. आपण जर बघितलं तर 5 किलोमीटरचा रस्ता आहे, अतिशय दुर्वेळ झालेला आहे. दगड बाहेर आलेले आहेत, खड्डे आहेत. गावातले जे वयस्कर लोक आहेत, जर त्यांना दवाखान्यात न्यायचं असलं तर त्यांना पंचायत होती. आणि जर बघितलं तर शेतीचे जे सामान आहे, जर जे शेतकऱ्यांनी जे आपलं सामान विकायला आणतात ते सुद्धा आणायला त्यांना ताण होतो, कारण की गाडी भाडं जास्त द्यावं लागते. जर गावात एखाद्याची मृत्यू झाली तर एम्ब्युलन्सवाला दुप्पट भाडं घेतो त्यांच्याकडे, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे की आमच्या 4 किलोमीटरचा रस्ता करून द्या. हे मौजवाडी जे गाव आहे हे परली बीड मार्गावर आहे. आपण जर बघितलं तर परली बीड हे मार्गाचं काम झालेलं आहे आणि फाट्यापासून तर बीडपर्यंत यायला 15 मिनिट लागतात, पण फाट्यापासून गावात जायला 4 किलोमीटरला त्यांना अर्धा तास लागतो, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आता ह्याच मागणीसाठी गावकरी रस्त्यावर उतरले. गावकऱ्यांनी आता पुढचा इशारा बीडचे जिल्हा कार्यालय बाहेर आंदोलन करायचं सुद्धा दिलेला आहे. आमिर हुसेन, जय महाराष्ट्र. तर ग्रामस्थांनी वारंवार रस्त्यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. स्थानिक आमदार, पालकमंत्री यांच्याकडे निवेदनं सुद्धा दिलेली आहेत, तरी समस्या सुटत नाहीये. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. थेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. प्रसारमाध्यमांनी या समस्येची नोंद घेतलेली आहे, मात्र स्थानिक प्रशासन अद्यापही नोंद घेत नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. 20 ते 25 वर्षापासून आमचा पहिला रस्ता आला, त्यानंतर रस्त्याचं नूतनीकरण नाही. आणि मेन म्हणजे आमच्या ह्याच्या रस्त्यामुळं शाळाला मुलं जात नाहीत, शिक्षण होत नाहीत. आणि बस येत नाही. बस केवळ आलती इथं, फक्त रस्ता नसल्यामुळं बस वापस गेलेली. इथून आमदार झालं, खासदार झालं, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडून दिलेला आहे. पण आम्हाला निवडणुकीच्या अगोदर नारळ फोडतो आणि पुन्हा आम्हाला नारळ देतो. ते आता आम्ही तो नारळ घेणार नाही. आम्ही तुम्हाला नारळ देऊ. पालकमंत्री साहेबाला, अजितदादाला यांना सांगणं आहे की आमचा रस्त्याचा मार्ग पूर्ण करा म्हणून. सर, मी ह्या गोष्टीसाठी कमीत कमी 4 वर्षापासून पाठपुरावा करतो. स्थानिक आमदाराकडे केला, पालकमंत्र्याकडे केला, लेखी निवेदन दिले, कलेक्टरांना निवेदन दिले. पण 3 वेळेस मंजूर होऊन ज्यावेळेस शरद पवार गटाचं सरकार होतं पाठीमागं, त्यावेळेस मी संदीप आणि DPDC मधून 2 किलोमीटर रस्ता टाकला होता. त्यावेळेस अपूर्व सरकार जे होतं धनंजय मुंडे विरोधात होते, त्यावेळेस त्यांनी स्टे आणला त्याच्यावर. त्या गोष्टीला झाले 2 वर्षे आणि चालू रनिंगमध्ये सुद्धा कंटिन्यू मी त्याचा पाठपुरावा करत आहे. पण 20 वर्ष झाले या रस्त्याला होऊन. आज तागायत हा रस्ता, ही परिस्थिती दिसते तुम्हाला कशी ती. जर गावात एखादी आजारी पेशंट किंवा डिलिव्हरीचे पेशंट असेल तर ही कसरत निव्वळ अशी यवतमाळ सारख्या जंगलात राहिल्यासारखं आमचं गाव आहे. एकदम प्रत्येक पुढाऱ्याकडं कंटिन्यू पाठपुरावा करून देखील कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. दादाकडे काय मागणी? पालकमंत्र्याला निवेदन दिलं मागच्या 15-20 दिवसापूर्वी, पण काय नाही, नुसतं होऊन जाईल असेच आश्वासन देतो. काय संदर्भात स्टे आता काय तुम्ही स्टँड घेणार आहेत आणि काय आव्हान असेल? रस्त्याची पाठपुरावा करून रस्ता व्हावा एवढीच अपेक्षा आहे गावकऱ्यांची आणि माझी. बाकी दुसरी काही नाही. जर रस्ता नाही मंजूर झाला तर पुढचं पाऊल काय असेल? नाही, मग उपोषणाला बसावं लागेल.
आपल्या रस्त्याला म्हणजे कळत नाही तेव्हापासून असाच रस्ता आहे समजा आपल्याला. हा. 15 ते 20-30 वर्षापासून असाच रस्ता आहे. 2000 ला काय झालं अजून. अं, आपलं म्हणणं फक्त पालकमंत्र्याकडे. तर स्थानिक आमदार आहेत ते सगळे समजा विरोधकात समजा विरोध सरकारमध्ये नाहीत ते. समजा आपलं म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनीच आपल्या रस्त्याचा प्रश्न सोडावा. काय आधीचे असतील, आधीच्यांनी काय सरपंचांनी सांगितलं की स्टे आणला हे झालं. पण सध्या आताच आपलं कर्तव्य की समजा अजितदादांनी आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडावा. नाही सोडलं तर पुढचं पाऊल काय? आमचं उपोषण असेल. आता स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन लागणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आमचा बहिष्कार असणार. 100% बहिष्कार म्हणजे 100% बहिष्कार. कोणत्याही आम्ही इलेक्शनला मतदान करणार नाही किंवा आता 15 तारखेच्या नंतर उपोषणचं बी नियोजन आहे. उपोषणला सुद्धा बसणार आहे. तर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते लहू जाधव हे जोडलेले आहेत. लहू जाधवजी, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ही समस्या आहे, अनेक पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. सुरुवातीला हे सांगा की हा रस्ता होत नाहीये, त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना नेमका काय त्रास सहन करावा लागतोय? त्रास तर आता आमच्या इकडे जास्त करून रिक्षाची वाहतूक आहे हम्म, आणि 3 चाकाच्या रिक्षा असल्यामुळे रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. हम्म, त्याच्यामुळे शाळातले लेकरं असतील जायला किंवा पेशंट असतील बीडला जाण्याला खूप त्रास. मध्ये फाट्याहून बीडला जायला 15 मिनिट लागतात हम्म, आणि इथून आमच्या फाट्यावर जायला अर्धा घंटा लागते. हम्म. त्याच्यामुळे म्हणजे गावातल्या नागरिकांना लई त्रास होतो रस्त्यामुळे. जी, याआधी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या संदर्भात, या समस्येसंदर्भात कसा कसा पाठपुरावा केलेला आहे? कुणाकुणाकडे निवेदनं दिलेली आहेत? कसा पाठपुरावा केलाय? मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कधी सगळं झालं की निधी नाही म्हणून थांबलं. पुन्हा आणखीन कुठं ते CMGS वाल कुठं काय ते 1-2 वेळेस नुसतं आहे म्हणजे चालू प्रोसिजर. तिथे काय म्हणते तर आम्हाला बजेटच नाहीये. हम्म, पण आम्हाला पालकमंत्र्याकडे आमचं मानणं आहे की तुम्ही आम्हाला विशेष निधीतून रस्त्याचा आमचा मार्ग सोडा. तुम्ही कशातून बी सोडा. हम्म. स्थानिक आमदार कोण आहेत? त्यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा केलेला आहे का? त्यांचं नेमकं म्हणणं या समस्येबाबत काय आलंय? स्थानिक आमदाराकडे बी पाठपुरावा केला. त्यांनी 2 किलोमीटर रस्ता टाकला होता हम्म, आधीच्या टर्ममध्ये आमदार असताना ती. पण त्या पालकमंत्री ज्यावेळेस धनंजय मुंडे होते त्यावेळेस मग त्यांनी त्या रस्त्यात त्यांचं काहीतरी झालं ते त्यामुळे ते रस्ता कॅन्सल झाला. हम्म. मात्र तुम्ही इथल्या स्थानिक आमदाराकडे या संदर्भात पाठपुरावा आताही सुरू ठेवलाय? 100% सर चालू आहे पाठपुरावा. हम्म. काय नेमकं त्यांचं म्हणणं काय? पण आहे पण ते आता अपक्ष आमदार आहेत म्हणजे समजा विरोधी वाखावरले. हम्म, विरोधी वाखावर आमचे सध्या म्हणजे त्यांचं म्हणते की आमच्याकडे एवढं बजेट अवेलेबल नाही. तुमच्या रस्त्याला म्हणजे लय मोठा विषय आहे. त्यांच्यामुळे तुम्ही पालकमंत्र्याकडे तुमचे पाठपुरावा करा. नाही लहूजी, केवळ 2 ते 2.5 किलोमीटरचाच रस्ता आहे ना, त्यामुळे या रस्त्याला इतकं मोठं बजेट लागेल? तर 4.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि रस्ता म्हणजे कमीत कमी 20 ते 25 वर्षापूर्वी झालेला रस्ता. हम्म, मला कळत नाही त्याच्या आधी. मग त्याच्यामुळे आणि रस्ता एवढा खराब झालेला आहे की ते विचारूच नका. पावसाळ्यामध्ये तर आता अनंत अडचणींचा सामना करावा लागला असेल. अनंत म्हणजे पाटवणाला कसं पाणी होतंय तसं आमच्या रस्त्यावरून पाणी होतंय. एवढा म्हणजे बिकट परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांचे शाळेत जाताना किती मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत? शाळा बुडत असेल त्यांची? गेल्या वर्षी बस सेवा चालू झाली. सर बस सेवा नुसतं रस्त्यावर हवी. त्यांनी बस सेवा बंद केली महामंडळवाल्यांनी की तुम्हाला म्हणजे गावाला यायला रस्ताच नाही तर आम्ही बस देऊ शकत नाही तुम्हाला. आणि ते आपल्या रिक्षानी शाळा भरायच्या आधी 1 घंट्याने अजून निघावं लागते गावातून. म्हणजे कशी तरी त्या टाइम पोहोचते शाळामध्ये. बरं. आणि सध्या तुम्ही या रस्त्यावरून कसा प्रवास करता किंवा इथले ग्रामस्थ त्या फाट्यापर्यंत पोहोचण्यासाठी या 4.5 किलोमीटर रस्त्यावरून कुठल्या वाहनानं प्रवास करतात? कसा प्रवास करतात? सर रिक्षा आपलं माहित असं रिक्षा 3 चाकाचा रिक्षा तोच आमच्या इथून गावातून म्हणजे वाहतुकीचं साधन आहे. त्याच्यामुळे आणि त्या रिक्षामध्ये 3 चाकाचा रिक्षा असल्यामुळे प्रवासाचे म्हणजे लय म्हणजे एकदम त्रास होते त्यांना भयानक. इथल्या ग्रामस्थांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की रस्ता खराब असल्यामुळे हे रिक्षा वाहतूकदार सुद्धा मग दुप्पट तिप्पट असं भाडं आकारतात. सर आता ते आता विषय माझ्या आता ध्यानात आला. एक आमच्या इथलं पंढरपूरला दिंडीमध्ये असताना एका लेडीचं निधन झालं. पंढरपूरहून आमच्या फाट्यापासून आंबुलसोला घेऊन आला. तिथून 1 किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर तो म्हणला एवढा रस्ता खराब आहे की मला तुम्हाला भाडं वाढून द्यावं लागेल. जे भाडं तुम्ही ठरलं होतं गावामध्ये यायचं त्यांनी अक्षरशः 3000 रुपये गाडीमध्ये डेड बॉडी असताना 3000 रुपये भाडं एक्स्ट्रा द्या तेव्हा मी गावाकडे जातो. अशी इतकी बिकट परिस्थिती आमच्या रस्त्याची. जी, लहू जाधवजी, आता गावकऱ्यांनी रास्ता रोको सुद्धा केलेला होता, रस्त्यावर उतरले होते. आता याच्या पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे? रस्ता व्हावा यासाठी गावकऱ्यांची याच्या पुढे नेमकी भूमिका काय असेल? 15 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहे गावामध्ये. आणि आता स्थानिक स्वराज्य निवडणूक आल्या त्याला पूर्ण ही आमच्या म्हणजे नेत्याला बंदी असेल गावामध्ये आणि बहिष्कार आहे ह्याच्यावर मतदानावर. बरं, लहू जाधवजी धन्यवाद.
दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.